नमस्कार. मीनाच रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्ष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक सण असू देत, प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोड पदार्थ हा केला जातो. तसेच मीही तुमच्यासाठी आज एक गोड पदार्थ घेऊन आले आहे, तो म्हणजे गुलकंद बासुंदी. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या साहित्यात ही बासुंदी तयार होणार आहे. त्यासाठी इथे गुलकंद, 1 लिटर दूध, 50 ग्रॅम साखर, गरजेप्रमाणे रोज सिरप आणि 7-8 बदाम आणि 7-8 काजू यांची पावडर इथे करून घेतली आहे. तसेच सजावटीसाठी इथे आपण गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करणार आहोत, जेणेकरून बासुंदी खूप सुंदर दिसेल. तसेच ज्या भांड्यामध्ये आपल्याला बासुंदी तयार करायची आहे ते भांडे अगदी जाड बुडाचे आणि पसरट घ्यावे, जेणेकरून दूध आटण्यासाठी मदत होईल. आणि त्या भांड्याच्या तळाशी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचे आहे. हे असे करण्याचे कारण म्हणजे दूध खाली तळाला चिकटणार नाही आणि करपणार नाही. सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटातच हे दूध गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. दुधाच्या वरती आणि भांड्याच्या कडेला साय जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ती साय आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून पुन्हा दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून दूध लवकर आटेल. आता दूध उकळले आहे. या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर पूर्ण एकजीव होईपर्यंत हे सतत ढवळत राहायचे आहे. अगदी दूध छान उकळत आहे आणि त्याला दाटसरपणा यायला देखील सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये काजू बदामाची पावडर घालून घ्यायची आहे, जेणेकरून त्याला बासुंदी अजून घट्ट आणि अजून रवाळ अशी होईल. काजू आणि बदामाची पावडर घातल्यानंतर हे आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. कडेला लागलेले दूध, साय पुन्हा दुधामध्ये एकत्र करून ते छान उकळून घ्यायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता हे दूध पूर्णतः आटलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट गुलकंद घालून घ्यायचे आहे. 2 ते 3 मोठे चमचे भरून आपल्याला गुलकंद यामध्ये घालायचे आहे. आता हा गुलकंद दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि दूध आणि गुलकंद एकजीव होईपर्यंत हे आपल्याला छान असे उकळून घ्यायचे आहे. साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे. उकळून घेतल्यानंतर बासुंदी आपली पूर्णतः तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता अगदी रवाळ, अगदी दाणेदार अशी आपली ही बासुंदी तयार आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला रोज सिरप घालून घ्यायचा आहे आणि रोज सिरप हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी एकजीव करून घ्यायचे आहे. या रोज सिरपमुळे आपल्या बासुंदीला एक गुलाबी असा रंग आलेला आहे. अगदी सुंदर रंग आलेला आहे याला. आपली बासुंदी खूपच छान दिसत आहे. नंतर त्याला आपण गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून थंड करून मग सर्व करायची आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा.